कोण आहे हा मुलगा? सांगा गुरुजी, हा परिसंवादच ज्या ईशयाच्या जवळपास आहे, तर तो प्रश्न त्याच्या आजूबाजूलाच असेल. उत्तर द्या. ईश्वराने. तोच ईश्वर आहे का ज्याने आपल्याला बनवलं? हो, त्याच ईश्वराने, कारण ईश्वर एकच आहे. तर मग हे सांगा की कोकिळेचा धर्म काय आहे? आणि जर धर्माने जीवन आणि ईश्वर जोडले जात असतील तर मग त्यांचा धर्म काय आहे? सांगा सांगा. मूर्ख मुला, इथे मोठमोठ्या गोष्टी चालू आहेत आणि तू काय कोकिळा कोकिळा लावलायस? महाराज, हे मूर्ख नाही आहे, हे तोच आहे ज्याला काही दिवसांपूर्वी तुम्ही आमच्या जातीचा प्रतिनिधी बनवला होता. आणि हे तोच आहे ज्याला तुम्ही लय हुशार समजत होता. वय महाराज, ह्याच्या प्रश्नाचं उत्तर तर मिळायलाच पाहिजे. जर गुरुजींनी नसेल माहित तर मग तुम्ही सांगा ना. महाराज, जोपातूर तुम्ही समध्या प्रश्नांची उत्तर देत नाही तोपातूर तुमची ही सभा चालू नाही होणार आणि आम्ही समधे बी इथून नाही जाणार. भीमराव, तोपर्यंत तू अभ्यास कर. कोकिळेचा धर्म सांगा. मग काहीतरी सांगा. देवाची आठवण काढशील. काय बोलताय तुम्ही? तुम्हाला तर शून्य ज्ञान आहे. कुणी पाहिलंय का कोकिळा कधी अगरबत्ती घेऊन प्रभू 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 असं करते का? अरे सांगा. बोलणं, गोड बोलणं कोकिळेचा धर्म आहे. बरोबर उत्तर. टाळ्या वाजवा. सर्वज्ञ महाराजांचा विजय असो. सर्वज्ञ महाराजांचा विजय असो. आणि हे सांगा की विद्यार्थ्याचा धर्म काय आहे? आणि शिक्षकाचा धर्म? सांगा. अरे सांगा ना. अरे सांगा गोष्टी करणाऱ्यांना. तुम्ही नाही सांगू शकणार, कारण जसंच तुम्ही उत्तर द्याल तेव्हाच तुम्ही स्वीकार कराल का कर्मच ह्योच धर्म आहे. आणि जर असं आहे तर जे शिक्षक शिकवत आहेत त्यांच्यासाठी ह्यो परिसंवाद कायच नाही. पोरासनी शिक्षण देणंच हे समद काय आहे आणि हे तुम्हासनी मानलंच पाहिजे. एकदम बरोबर बोलला आहात तुम्ही. अरे सांगा उत्तर तर द्या. महाराज, हा मुलगा बरोबर बोलतोय. आम्हा शिक्षकांचा धर्म आहे शिकवणं आणि विद्यार्थ्यांचा धर्म आहे शिकणं. मी या परिसंवादात सहभागी होऊ शकत नाही. तुम्ही आमच्या देवी देवतांचा, आमच्या धर्माचा आणि या परिसंवादाचा अपमान करताय. नाही महाराज, पण मी जर इथे बसून राहिलो तर अपमान होईल. आपल्या धर्माची अवहेलना होईल आणि धर्माची अवहेलना देवाची अवहेलना आहे. ए गुरुजी, गपचूप इथं खाली बसायचं, कारण का तुमची लायकी नाही आहे महाराजांचं म्हणणं ना ऐकण्याची. बसा खाली. चहावाले काका, आमच्या गुरुजींच्या संग वाईट भाषेत बोललास तर फक्त बघाच, मग दाखवतोच. तर काय करणार आहेस तू? हे बघा लागलं.
कोणाला मूर्खपणाचं बोलायचं आहे तर सांगा. कोणाला बोलायचं आहे सांगा सांगा. तुम्ही दोघेही घरी जा आणि उद्या शाळेत या. कोणी येऊ न येऊ, मी नक्कीच शाळेत येईन आणि तुम्हाला शिकवेन. वय गुरुजी, धन्यवाद. मागे पण इथेच पळून आले होते आणि आज परत इथेच येऊन पोहोचले. कदाचित आपल्या नशिबात हेच घर लिहिलं होतं. हा, पण मला ही गोष्ट नाही समजली की तू त्यांना हे का म्हणालीस की या घराचं भाडं देऊ म्हणून. ते यासाठी मला नाही वाटत आपलं हे घर बनवायला कोणाचे आपल्यावर उपकार असावेत. अगं, पण काही वेळ तर लागेल ना आपल्याला सगळ्या गोष्टी सांभाळायला. मग दिलं असतं भाडं पहिल्या दिवसापासून. हे काही समजलं नाही मला. काही हरकत नाही, सर्व ठीक होईल. आता जर आपण समाजाविरुद्ध जाऊन लग्न केलं आहे, समाजापासून पळत पळत आजपर्यंत जिवंत राहिलो, तर आता फक्त कामासाठीच संघर्ष करायचा आहे, बरोबर ना? आणि तुम्ही काळजी का करताय? मी कुठेतरी काम करीन, तुम्ही पण करा. आपण दोघे मिळून कमवू आणि आपलं घर तयार करू. आणि तुम्हाला माहिती आहे ह्या जागेत राहण्याची सर्वात चांगली गोष्ट काय आहे? काय? ती ही आहे की इथे आपल्याला कोणी त्रास नाही देणार, कारण रामजी काका आणि भीम आपल्याला त्रास होऊ देणारच नाहीत. बघूया. तसंही तू या लोकांची खूप प्रशंसा करत असते. गोपाळ, तू दगड नाही मारायला पाहिजे होता. ते खूपच जास्त बोलत होते. जर अजून कोणी दुसरं बोललं असतं ना तर त्याचं पण मी डोकं फोडलं असतं, कारण माझा नेम अचूक आहे, समजलं? गोपाळ, लहानपणी तू दगडाने फळं तर तोडत नव्हतास ना? बरं, म्हणजे गोपाळ लहानपणापासून दगड मारून मारून फळं तोडत असेल, यामुळेच काकी अशा बोलल्या. होय गोपाळ, सांग की लहान होता तेव्हा तू असं करायचंस? कधी कुणा माळ्याने तुला पकडलं होतं, बांधून ठेवलं होतं पूर्ण एक दिवस? तुम्ही दोघे वेडे आहात का? जर त्या माळीने मला पकडलं असतं तर मी त्याचं पण डोकं फोडलं असतं. असं काहीच झालेलं नाही माझ्यासोबत. हे पण बरोबर आहे. मावशी, तू उदास नको होस. गोपाळ लवकर बरा होईल. कुणास ठाऊक कधी तो दिवस येणार आहे, कधी माझं बाळ मला परत मिळेल आणि कधी त्याला सगळं आठवेल. उद्यापासून मी शाळेत जाईन. आज मला एक शिकवण मिळाली आहे की कर्मच धर्म आहे, आणि हे झालं त्या भीमरावमुळे. महाराज, गुरुजी आराम करतायत.
पंडित, हे घे आणि काम पूर्ण करून टाक. याच्यात काय महाराज? ही सापाची टोपली घे आणि सोडून ये गुरुजींच्या घरात. त्यांचं तोंड कायमचं बंद करून टाक. ते धर्माचा आणि ईश्वराचा अपमान करून तिथून निघून आले होते ना, त्याचीच शिक्षा आहे ही ईश्वराने दिलेली. जशी आज्ञा महाराज. पंडितजी, सांभाळून सांभाळून. होय. गुरुजी, लय ज्ञान वाटत होते ना, आता वाटत राहत ज्ञान. वाचवा वाचवा, मला वाचवा वाचवा. महाराज, काम झालं महाराज. आता ईश्वर गुरुजींना कायमचा आराम देईल. शेठ, तू आणि मंगेश लवकरात लवकर गुरुजींच्या मृतदेहाची विल्हेवाट लावा, जेणेकरून उद्या सकाळी आम्ही हा आरोप लावू शकू त्या भीमरावावर की त्याच्या भडकवण्यामुळेच गुरुजींनी धर्माचा आणि ईश्वराचा अपमान केला होता आणि त्याच अपमानाची शिक्षा ईश्वराने गुरुजींना दिली. साप पाठवला दंश करायला आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. आणि मग सगळेच्या सगळे साताऱ्यातले लोक थू थू करतील की एका शिष्याने आपल्याच गुरूंची हत्या केली. आणि ही अपराधाची भावना तो भीमराव कधीच विसरू शकणार नाही. आणि महाराज, आता कोणाची बी हिम्मत नाही होणार आपल्या चर्चेतून बाहेर जायची. आणि भीमरावला विद्यालय जायचं ना, जा म्हणावं. डोंगराजवळच्या मंदिराजवळची नदी आहे ना, तिथे फेकून द्या मृतदेह, जेणेकरून लोकांनाही पाहू दे आणि समजू दे की ईश्वराचा आणि धर्माचा अपमान केल्यामुळे त्यांना ईश्वरानेच शिक्षा दिलेली आहे. ही तर खूप चांगली युक्ती आहे महाराज. त्यामुळे आपल्यावर कोणी शंकाही घेणार नाही. आता आम्ही निघतो. पंडित, तूही चल आमच्या सोबत. आम्हाला तुझ्या सोबत महत्वाचं बोलायचंय. होय महाराज. आणि तुम्ही दोघांनी मृतदेहाची विल्हेवाट लावेपर्यंत इथून अजिबात हलू नका. हो महाराज. याला काय म्हणायचं मंगेश? जाऊ दे रे शेठजी. वर्ण व्यवस्थेच्या हिशोबानं महाराजां पंडितजीची सेवा करणं कर्तव्य आहे आपलं. आपला धर्म आहे. चला या 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 शेठजी.
हे घ्या, दूध पिऊन घ्या. हे औषध घातलेलं दूध आहे. घाबरू नका, यामध्ये विष नाही टाकलंय. विष असेल तरी देखील पिन. कबीर प्रेम ना चखिया, चखिना लिया सा. सोने घर का पाहुना, ज्यों आया त्यों जा. शेठजी, मजा तर उद्या येणार जेव्हा पुरं गाव त्या भीमरावर थुकल. शेठजी, ही तीच विधवा आहे ना? काय नाव तिचं? राणी. हा, दिसते तर तीच आहे. चल जाऊन जरा तिची विचारपूस करूयात. अरे शेठजी, यो बाया आजूबाजूला नसल उगाच काठी घेऊन माग लागल ना. तिला उद्या पाहू. हा, ठीक आहे. काय झालं बाळा दादा? कसला विचार करतोयस? झोपायचं नाही आहे? काय झालं बाळा दादा? अरे बाळा दादा असाच आहे. चला आपण झोपूया. तुम्ही प्रयत्न केला तर ती नक्की वाचेल. तुम्ही प्रयत्न करा ना. तुम्ही वाचवा ना तिला. कोणाशी काही नातं न जोडता तिच्या संग आपण आयुष्यभर राहू शकतो का? नक्कीच दिलं जाऊ शकतं. मग मला राणीला आयुष्यभर साथ द्यायची आहे. मला समजतंय बाळा, तू कुठल्या विचारात आहेस. मला बाळासंग या बाबतीत स्पष्टच बोललं पाहिजे. मला नाही झोपायचं, नाही झोपायचं, नाही झोपायचं. जर कोणी माझ्यावर जबरदस्ती केली तर मी मोठमोठ्याने ओरडेन. कोणालाच झोपू नाही देणार. काय झालं? कोण तुला जबरदस्ती झोपवत आहे? कधीपासून धरून धरून झोपवतेय, पण हा उठून उठून पळतोय. गोपाळ, मावशी तुला झोपायला सांगते आहे ना? तुला समजत नाही आहे का? बाळा, तुझं मन ठीक नाही. याचा अर्थ असा नाही की तू परिस्थितीच्या गंभीरतेला समजू नयेस. गोपाळ, तू माझ्या संग झोप. हो ठीक आहे, मी भीम सोबत झोपणार. मावशी, तुम्ही झोपा. मी गोपाळला झोपवेन. ये बाळा, ये. भीम आणि गोपाळकडे बघून असं वाटतं की गेल्या जन्मी दोघही भाऊ असतील. तुम्ही आज स्वयंपाकघरात जाऊन झोपा. गोपाळ इथं झोपल. बरं. भीमराव, एक गोष्ट विचारू? काय? तू उद्या शिकायला शाळेत जाणार आहेस का? होय. तर मी पण येणार तुझ्यासोबत. जर तुला कोणी बोललं तर मी त्याचं पण डोकं फोडणार. पण गोपाळ. हो बोल, नाहीतर मी नाही झोपणार. नाही गोपाळ. ठीक आहे, चल मग. तू किती चांगला आहेस. मी झोपतो. कबीरा सोई पीर है जो जाने पर पीर, जो पर पीर न जानही सो का पीर